नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात? आज मी तुम्हाला पाटावरचा रुमाल बनवून दाखवणार आहे. वेस्ट कपड्यापासून ब्लाऊजचे कर्तन उठतात त्याच्यापासून मी पाटावरचा रुमाल दाखवणार. नेहमी आम्ही हनुमान चालीसा वाचताना पाटावर लाल कापड ठेवतो, त्याच्यासाठी आम्ही रुमालच बनवलेला बरा म्हणून रुमाल बनवले. कारण हनुमंतांना लाल रंग हा खूप आवडता आहे. लाल किंवा नारंगी असे दोन कलर त्यांना खूप आवडतात, केशरी कलर. कारण हे दोन्ही रंग हनुमानजींना अत्यंत प्रिय आहेत. कारण लाल रंग हा शक्ती, ऊर्जा आणि उत्साहाचे प्रतीक आहे. त्यासाठी नेहमी आपण हनुमान चालीसा वाचताना पाटावर लाल रंगाचा कापड ठेवूनच हनुमान चालीसा वाचावी. खाली तसे पाटावर हनुमान चालीसा हे पुस्तक ठेवू नये. आणि केशरी रंग ही त्याग, शक्ती आणि तेजाचे प्रतीक आहे. काही ना काही कारण असतंय, त्याच्यासाठी आपण नेहमी खाली पाट घ्यायचं नाही. त्याच्यावर काही कापड किंवा असं बनवून वेस्ट कपड्यापासून पाटावरचं आसन वगैरे बनवून ठेवावं. हे बघा, आता मी रील लावते. मी आसन बनवताना वेस्ट पिशव्या असतात, आपण रेडीमेड कपडे आणतो त्या घालायच्या आणि शिवायच्या. अशा वेगवेगळ्या वस्तू बनवून आपण कमळ आसन, समय आसन असे खूप प्रकार आहेत, ते बनवू शकतो. वेस्ट कपडे टाकण्यापेक्षा डेकोरेट पण वाटतंय आपल्या घरात. आता मी लेस ही लावून घेते चारी बाजूने. लेस लावल्यामुळे लूक छान येणार त्याला.